नमस्कार, मी श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज चर्चेचा विषय आहे नाशिक मतदारसंघ। तर आपल्यासोबत न्यूज पोलीस रिपोर्टरचे संपादक राकेश पाटील सर आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत नाशिक मतदारसंघात पाहायला मिळते, त्याबद्दल काय बोलणार? श्वेता, नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर पहिलेपासून या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये तर उमेदवार पहिलेच घोषित झाला होता। राजाभाऊ वाजे यांना उद्धव सेनेकडनं महाविकास आघाडी तिकीट प्रथमच घोषित केलं गेलं होतं, परंतु महायुतीचा घोड शेवटपर्यंत चालला। प्रथमतः मोदी आणि अमित शहांनी सांगितलं, फडणवीसांनी सांगितलं की ही जागा भुजबळ लढवतील, परंतु भुजबळांच्या लक्षात आलं भाजपचे 3 आमदार इथून निवडून आलेले आहेत नाशिक शहरातनं, शिंदेचे स्टँडिंग खासदार आहेत, ते आपला गेम करून टाकतील, पराभवाचा पुनश्च सामना करावा लागेल, म्हणून त्यांनी यशस्वी माघार स्वतःहून घेऊन टाकली। नंतर या ठिकाणी भाजपने मागणी केली की ती आम्ही लढणार, परंतु मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व खासदारांचं त्यांच्यावर आमदारांचं दडपण होतं। आजच तुम्ही नांगी टाकलं तर भाजप तुम्हाला नाचवेल, अनेक ठिकाणी तुम्हाला काही खासदारांचं तिकीट कट करावं लागलं, तुम्ही परत जर हेमंत गोडसेंचे तिकीट कट गेलं तर फार नामुष्की निर्माण होईल, म्हणून तर ते तरी तिकीट तुम्हाला घ्यावंच लागेल। उत्तर महाराष्ट्रातला एखादा तरी खासदार शिंदे गटाचा असला पाहिजे, सेनेचा असला पाहिजे, म्हणून तो अग्र धरला। म्हणून भारतीय जनता पार्टीला स्थानिक आमदारांचं, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध पत्करून तिकीट हे शिंदे सेनेच्या हेमंत गोडसेंना द्यावं लागलं। मग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही खुश आहेत का? भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार नाशिक शहरामध्ये आहेत, त्याच्यानंतर तुमचे अजित पवार राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत जे भुजबळांच्या अखत्यारीत येतात, आणि एकच आमदार जो इगतपुरीचे हिरामन खोसकर हे काँग्रेसचे आहेत। थोडक्यात 6 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे 5 आमदार तर महाविकास आघाडीचा 1 आमदार आहेत। परिस्थिती जर आमदारांचा विचार केला गेला तर 5 आमदार, मोठे नेते भुजबळ, त्याच्यानंतर भाजप, असे सर्व स्टँडिंग बलाढ्य लोक त्यांच्याकडे आहेत, बलाढ्य पक्षाचे पदाधिकारी आहेत, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीचे भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते मनापासून हेमंत गोडसेचे काम करत आहेत का? तर माझं उत्तर खऱ्या अर्थानं येईल की नाही। कारण की भुजबळांना वाटतं त्यांच्या स्वतःचा पराभव हेमंत गोडसेंनी केलेला आहे, त्यांच्याचं वैमनस्य फार मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि अजूनच म्हणजे ज्या भुजबळांना जेलमध्ये भाजपने टाकलं होतं कार्यकर्ते विसरलेले नाहीत। भुजबळ घाबरून जरी प्रचार करायला लागले असतील, परंतु कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाचा प्रचार करणार नाहीत। शिवसेना कोणती? जी भारतीय जनता पार्टीसोबत शिंदे सेनेची शिवसेना आहे, त्याचा प्रचार मुळात भुजबळ जरी केले, भुजबळांच्या आमदारांनी जरी केलं, परंतु खालील कार्यकर्ता, त्यांना मानणारा ओबीसी गट हा त्यांचं काम करणार नाही। नाशिक लोकसभेचा जर विचार केला तर भाजपचे 3 आमदार आहेत, नाशिक पूर्वचे राहुल ढिकले, नाशिक मध्यचे देवानी फरांदे, नाशिक पश्चिमचे सीमा हिरे, आणि शरद पवारच्या एकही नाही, परंतु शरद पवार मानणारा वर्ग आहे। त्या ठिकाणी दोन्ही आमदार हे अजित पवारांकडे गेले, त्याच्यात सिन्नरचे माणिकराव कोकाटे आणि देवळालीचे सरोज आयरे। 5 आमदारांचं बलाढ्य बळ हे जरी तुमच्या शिंदे सेनेकडे दिसलं असलं तरी ते किती काम करतात हा प्रश्न आहे। कारण की कोणाला म्हणत असेल की शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव सेनेची लढत आहे, पण मी म्हणेल नाही, इथं तिरंगी, 4 रंगी, 5 रंगी फाईटचे चित्र निर्माण झालेलं आहे। राजाभाऊ वाजे ठाकरे सेना महाविकास आघाडीतर्फे आहेत, तर हेमंत गोडसे शिंदे शिवसेनेतर्फे आहेत, परंतु या ठिकाणी स्वामी सिद्धेश्वर महाराज एक महाराज उभे राहून गेलेत, एकच नाही दुसरे महाराज देखील उभे राहिले आहेत। स्वामी शांतिगिरी महाराज, त्यांचे देखील प्रस्ताव फार मोठे आहेत। शांती स्वामीगिरी महाराज आणि स्वामी सिद्धेश्वर महाराज हे जे मतं घेतील ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे मतं घेते, आणि हे देखील नाकारता येत नाही। भारतीय जनता पार्टीचे संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे स्वामी शांतिगिरी महाराजांचं तर काही स्वामी सिद्धेश्वर महाराजांचं काम करते। स्वामी सिद्धेश्वर महाराजांचे त्यांचे जे
भक्तगण आहेत ते करतील, परंतु स्वामी शांतिगिरी महाराजांचं काम हे संघाचे विचारधाराचे आणि भाजपचे विचारधाराचे लोक मोठ्या प्रमाणावर करतील असे मला एकंदरीत वाटते. करण गायकर यांनी देखील वंचित आघाडीचे उमेदवारी केले आहेत, परंतु ते 5-10 हजार मतांच्या वरती जाणार नाहीत, कारण की ते डमी उमेदवार आहेत, त्यांची वेळोवेळी भूमिका बदलली गेलेली आहेत, म्हणून त्यांना मतं मिळणार नाही. म्हणून चौरंगी फाईट जर म्हटली, चौरंगीमध्ये स्वामी सिद्धेश्वर महाराज देखील 20-25 हजार त्यांचे भक्तगणांचे मतं घेतील, पण 20-25 हजार मतांमध्ये 25,000 जर मतं त्यांनी घेतली तर 20,000 मतं हे गोडसेंचे असतील, ते त्यांनी खाल्लेले असतील, तर 5,000 मते राजाराम वाजेंचे असतील, राजाभाऊ वाजेंचे. आणि स्वामी शांतगिरी महाराज 1 लाख तर 1.5 लाख मतं खातील. त्याच्यामध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांचे असलेले भक्तगण तसेच भारतीय जनता पार्टी आणि संघ विचारधाराची मतं हे स्वामी शांतिगिरी महाराज घेतील. याचा फटका हेमंत गोडसेंना बसणार आहे. तू म्हणशील की हेमंत गोडसेचं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करतील का? माझं मत तर बिलकुल करणार नाहीत. फक्त मोदींना दाखवण्यासाठी, पक्षाला दाखवण्यासाठी वरच्या देखावर राहतील, पण कार्यकर्त्यांना मोकळे सोडलेलं राहील आणि ते सर्व स्वामी शांतिगिरी महाराजचे तर कोणी स्वामी सिद्धेश्वर महाराजांचं काम करते. तर भुजबळचे कार्यकर्ते बिलकुल महायुतीचं काम करणार नाहीत. हा फटका हेमंत गोडसेंना बसणार आहे. भुजबळ हुशार आहेत, एकदा पराभव झालेला आहे, दांडगा अनुभव आहे. ते म्हटले की हे सर्व विरोधात करतील. जर समजा या ठिकाणी हेमंत गोडसेंचे तिकीट कटलं असतं आणि तुम्हाला राष्ट्रवादीने हे भुजबळांनी तिकीट घेतलं असतं, गोडसेंच्या कार्यकर्त्यांनी आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना मदत केली असती का? तर मी म्हणेल नाही. हीच परिस्थिती गोडसेंना उद्भवणार आहे. म्हणून गोडसेंना अंतर्गत युतीचा फटका हा मोठ्या प्रमाणावर बसेल. तसेच स्थानिक प्रश्न जे आहेत, गॅस सिलेंडरचा प्रश्न, पेट्रोल डिझेलचा प्रश्न, तसेच शेतकऱ्यांचे द्राक्ष कांद्यांचे प्रश्न फार मोठे आहेत. याचा फटका मोठ्या प्रमाणात भेटणार आहे. आणि पवार साहेबांनी ज्या 3 ग्रामीण भागांवर इगतपुरी, देवळाली, सिन्नर या ठिकाणी शरद पवारांना मानणारा वर्ग फार मोठा प्रमाण आहे. आणि शरद पवारांनी त्यांची ताकद राजाभाऊ वाजेंच्या मागे लावलेली आहे. म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडी ताकदीनिशी उतरली आहे, तर महायुती यांच्यामध्ये भेद निर्माण दिसतो आहे. याचा फटका फार मोठ्या प्रमाणावर हेमंत गोडसे यांना मिळेल. या ठिकाणी नाशिक लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मी असं याच्यासाठी म्हणेल की राजाभाऊ वाजे एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आहे. ते कोणाशी त्यांनी वैमनस्य पत्कारले नाही आहेत, म्हणून एक साधारण व्यक्तिमत्व म्हणून राजाभाऊ वाजेंकडे पाहिलं जातं आणि त्याचा बेनिफिट राजाभाऊ वाजेंना भेटेल. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जे ED, CBI, पोलिसांचा अतिरेक, दादागिरी, हुकुमशाही जे केलेलं आहेत, त्याच्यात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बळगुजर यांना तडीपारीची नोटीस पाठवून 20-25 हजार मतांचा तर नुकसान करूनच घेतलेलं आहे. कारण की लोकांनाही रुचत नाही. निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या विरोधात गेले की तुम्ही EDचा उपयोग करणार, तडीपारीचा उपयोग करणार, सत्तेचा दुरुपयोग करणार. याचा फटका हा हेमंत गोडसेंना भेटणार आहे. असं एकंदरीत चित्र या लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालं आहे. महायुती ही जाती धर्मावर राजकारण करते, तसेच मोदी अमित शहा हे हिटलरशाही हुकुमशाही पद्धत चालवतात, त्याबद्दल काय बोलणार? श्वेता, महत्त्वाचा प्रश्न विचारलात. भारतीय जनता पार्टीच्या आपण मागच्या विश्लेषणामध्ये मी सांगितलं आहे, भारतीय जनता पार्टीचा 400 पारचा नारा आणि महाराष्ट्रामध्ये 42-45+ नारा 100% यशस्वी झाला असता. मी मगाशीच सांगितलं, उद्धव सेना आपल्या मस्तपैकी घरात बसून मस्त ऐशोआरामात होती. राष्ट्रवादी ही द्विधा मनस्थितीमध्ये होती, भयभीत अवस्थेत होती, EDला CBIला घाबरत होती. काँग्रेसला तर महाराष्ट्रामध्ये काही बेसच नव्हता, संघर्षाची त्यांची ताकदच संपलेली होती. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने ED CBIचा दुरुपयोग केला नसता, अतिरेक केला नसता, धर्मांध भावना ह्या भडकवल्या नसत्या, तर त्यांच्या विरोधात एवढं मतदान झालं नसतं. एक लोकांना मी मगाशीही बोललो होतो, लोकांना दादागिरी, हुकुमशाही, दडपण हे पटत नाही. आपण पिक्चरमध्ये जसं पाहतो, एखादा विलन ज्या पद्धतीने विलनगिरी करतो, स्वाभाविकच प्रेक्षकही त्याच्या विरोधात जातात. तो पिक्चर असतो तरी वाटतं. तीच परिस्थिती भाजपची झाली आहे. भारतीय जनता पार्टीने नाशिकमधला जर विचार केला, छगन भुजबळला सदनच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये टाकलं.
सदन भव्य बांधलं, चांगलं बांधलं, त्याचे पूर्ण भारत देशभर नाव काढत होतं. पण भुजबळांना जेलमध्ये का? कारण की ते मोदींची मिमिक्री करत होते, मोदींच्या विरुद्ध, भाजपाविरुद्ध बोलत होते. त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. हे जनता विसरलेली नाही. आणि जो भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहेत त्यांच्याविरुद्ध ईडी, CBI अशा ज्या चौकशा कारवाया होतात. आणि भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षामध्ये आले तर कारवाया थांबतात. हे एक नाही, 100 उदाहरणं आहेत. हे जनतेला ज्याला समजत नाही, ज्याला राजकारणाच्या ABCD समजत नाही, त्याला देखील कळतं की भारतीय जनता पार्टीने दादागिरी, हुकुमशाही, ईडी, CBIचा दुरुपयोग केलेला आहे. त्याच्यामुळे 20 ते 30% मतदान हे भारतीय जनता पार्टीने गमवलेले आहे असं मी म्हणेल. भारतीय जनता पार्टी राम मंदिराचा, हिंदुत्वाचा प्रश्न निर्माण करत आहेत. पाकिस्तान आहे, पण इथं पाकिस्तानचा विषय येत नाही. कारण की ही भारतामधली लढाई आहे, काँग्रेसची लढाई आहे. काँग्रेस पाकिस्तानला करेल, हे काही असे जे मुद्दे आहेत हे तकलादुषे ठरले आहेत. आणि काँग्रेसने ते पूर्ण चिडपाड करून टाकलेले आहेत. शरद पवारने चिडपाड केलेली आहे, उद्धव ठाकरेंनी चिडपाड केलेली आहे. त्याच्यामुळे तिन्ही पक्षाने यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला थोडक्यात केराच्या टोपलीमध्ये फेकलेला आहे असंच मी म्हणेल. जनतेने देखील राम मंदिराचा प्रश्न, हिंदुत्वाचा प्रश्न हा नाकारलेला आहे. जनतेचे प्रश्न कोणते? रोजगार, शेतकऱ्यांचा प्रश्न, जनतेशी निगडीत गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल, शेतकऱ्यांच्या कांदा, द्राक्ष, शेतीउपयोगी उत्पन्न, खतांचे भाव, ह्या प्रश्नांनी लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. मी तर एक म्हणेल, काँग्रेस या ठिकाणी किंवा विरोधी पक्ष कमी पडत आहेत, नाहीतर भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता बसलीच नसती हे चित्र निर्माण झालं असतं. परंतु आजची परिस्थिती 400+ हे करता येणार नाही. महाराष्ट्रात 45+ जाता येणार नाही. तर महाराष्ट्रात 22 ते 25 जागेच्या आतच भारतीय जनता पार्टी युती, सेना युती ही राहील. आणि भारतामध्ये 290च्या आतच त्यांचे खासदार येतील. म्हणून एखाद्या वेळी सत्ता स्थापन करण्यासाठी काही अपक्ष आमदार फोडण्याची परिस्थिती दोन्ही म्हणजे इंडियाला उद्भवू शकतं आणि भारतीय जनता पार्टीला देखील उद्भवू शकतं. म्हणून घोडेबाजार होणार हे सत्यता आहे. कारण की बहुमतात कोणताच आघाडी किंवा कोणतीच युती येणार नाही असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. आता शेवटच्या टप्प्यांमध्ये जे 3 टप्पे उरलेले आहेत त्या 3 टप्प्यांमध्ये काय परिस्थिती निर्माण होते याच्यावर मी पाहणं गरजेचं आहे. आणि तू म्हणते त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने जे ईडी, CBI, हुकुमशाही प्रवृत्ती, गुंडगिरी जी केली त्याचा फटका ह्या निवडणुकीमध्ये बसणार आहे. त्याच्यात परिणाम म्हणून 400+चा त्यांचा नारा आणि महाराष्ट्रातील 45+चा नारा होणार नाही असं एकंदरीत महाराष्ट्रातील आणि भारतातील चित्र आहे. महायुतीवर जनतेचा मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळतोय. सर्वसामान्य जनतेपासून शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये महायुतीला ह्याचा जोरदार फटका बसणार आहे. तर महाविकास आघाडीचा ह्यामध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे येत्या 4 जून रोजी समजणार आहे जनता नक्की कौल कोणाला देणार आहे. तर बघायला गेलं तर 543 जागा आहेत, त्यापैकी 380 जागांवर मतदान झालेले आहे. तर 163 जागा बाकी आहेत. त्यात 20 मे रोजी 8 राज्यांमध्ये 49 ठिकाणी मतदान होणार आहे. तर 25 मे रोजी 7 राज्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. तर 1 जून रोजी 8 राज्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. तर आता आपण बघूया येणाऱ्या काळातच जनता कोणाला कौल देणार आहे हे ठरणार आहे. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर. न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर.